नमस्कार मित्रांनो. तर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचा निर्णय तर आपण घेतला आहे, पण ती कोणत्या माध्यमातून गुंतवणूक आपण सुरू केली पाहिजे, म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोणत्या ॲप्लिकेशनमधून किंवा कोणत्या अकाउंटवरून आपण गुंतवणूक सुरू केली पाहिजे, हा एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तो प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करूयात. तर आपण बघतो मित्रांनो, एक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरू आपण जर केलेली असेल तर त्यासाठी दोन मार्ग असतात की आपण डायरेक्ट ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या वेबसाईटवरून गुंतवणूक करू शकतो डायरेक्ट, किंवा एक दुसरा आहे ते डीमॅट अकाउंटच्या माध्यमातून करू शकतो. मग कोणत्या माध्यमातून केलेली गुंतवणूक आपल्यासाठी एकदम चांगली लाँग टर्मसाठी, हा एकदम महत्त्वाचा जो काही विषय आहे मित्रांनो. ह्याच्यासाठी व्हिडिओ आपल्या चॅनल शेवटपर्यंत बघा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि मित्रांनाही आपले शेअर करा, म्हणजे त्यांनाही कुठेतरी चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ, असे चांगले कंटेंट त्यांनाही मिळून त्यांचंही कुठेतरी आर्थिकदृष्ट्या चांगल्या पद्धतीची प्रगती होऊ शकते. तर आपण बघतो की म्युच्युअल फंड एकदम सगळ्यांनी एकत्र केलेला पैसा एक फंड मॅनेजरच्या माध्यमातून ॲसेट मॅनेजमेंट कंपनी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवत असते. मग आपल्याला एक ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून आपण कशी इन्व्हेस्टमेंट करायची, आपण म्हणजे कोणतं डीमॅट अकाउंट ओपन करायचं का डायरेक्ट म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून करायचं. तर सगळ्यात महत्त्वाचं दोन जे काही मार्ग मी आता जस्ट तुम्हाला बोललो, एक सपोज एखादा तुम्हाला जर HDFCचा फंड घ्यायचा असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी एक दोन ऑप्शन असतात. तुम्ही डायरेक्ट HDFC AMC ह्याच्या वेबसाईटवर जाऊन तुमचा जो काही फोलिओ डायरेक्ट म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन तुमचं अकाउंट ओपन करू शकतात आणि तिथं डायरेक्ट ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या अकाउंटवर डायरेक्ट तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करू शकता. तीही तुमची इन्व्हेस्टमेंट सेफ अँड सिक्युअर तुमच्या आधार कार्ड पॅन कार्डला पूर्णपणे ते सिंक होऊन इन्व्हेस्टमेंट होते. आणि दुसरा पर्याय एक असतो की ती डीमॅट अकाउंट असतं मित्रांनो, तुमचं डिमॅटेरियलाइज अकाउंट, म्हणजे जसं की एंजल वन, जिरोदा, अपस्टॉक असं डीमॅट अकाउंट असतं. मग ह्या डीमॅट अकाउंटच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट होते. मग बघायला गेलं मित्रांनो तर डीमॅट अकाउंटच्या माध्यमातून केलेली इन्व्हेस्टमेंट एक ॲज अ बिगिनर, आपण जर सुरुवात जर असेल इन्व्हेस्टमेंटच्या जर्नीत तुमची, तर तुमच्यासाठी डीमॅट अकाउंटची केलेली इन्व्हेस्टमेंट सगळ्यात बेस्ट असते. त्याचं कारण काय की पूर्णपणे एकदम तुमच्या इन्व्हेस्टमेंटची ट्रॅकिंग राहते. मग बघायला गेलं मित्रांनो तर म्युच्युअल फंडमध्ये एक सपोज तुम्ही 3 फंड घेतले, 1 लाख रुपये तुम्ही उदाहरणार्थ इन्व्हेस्टमेंट केली, 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली प्रत्येक ह्याच्यामध्ये, प्रत्येक फंडमध्ये 30-30 हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केली, एका फंडमध्ये 40,000 केली. मग असे जे काही तिन्ही कॅटेगरीचे तिन्ही वेगवेगळे फंड आहेत ही तुम्हाला पूर्णपणे ट्रॅकिंग आहे ना ती तुमच्या डीमॅट अकाउंटवर दिसते. त्यामुळे डीमॅट अकाउंटवर तुम्हाला ट्रॅकिंग इझी जाते. मग तीच जर तुम्हाला 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या फंडमध्ये वेगवेगळ्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून करायची असेल तर तुम्हाला तीन ॲसेट मॅनेजमेंट कंपनीला 3 वेगवेगळ्या ठिकाणी अकाउंट, तिन्ही ठिकाणची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला ती लॉग इन करून बघावं लागणार. त्याच्यामुळे एक ट्रॅकिंगसाठी मित्रांनो डीमॅट अकाउंट एकदम बेस्ट आहे. ओके. आणि डायरेक्ट आपण जर कंपनीच्या माध्यमातून डायरेक्ट ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून केलेली इन्व्हेस्टमेंट, त्याचा एक फायदा राहतो की ह्याच्यामध्ये डायरेक्ट फंड असतात मित्रांनो, रेग्युलर फंड, डायरेक्ट फंड. ह्याच्यात डायरेक्ट फंड असल्यामुळे तुम्हाला जे काही चार्ज असतो म्हणजे काय की आपण डीमॅट अकाउंटवरून केलेली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ह्याच्यासाठी ब्रोकरेजच्या रूपात पूर्णपणे ते म्हणजे चार्ज असतो. म्युच्युअल फंड म्हणजे ब्रोकर एक चार्ज लावतो आपल्याला ॲसेट मॅनेजमेंट म्हणजे त्या फंडच्या ह्याच्यातून. मग तो चार्ज आपल्याला मित्रांनो लागत नाही आपण जर डायरेक्ट ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या वेबसाईटमधून केली तर. मग आपल्याला जर एक लाँग टर्म आपल्याला जर चार्ज जर वाचवायचा असेल तर आपण डायरेक्ट त्यांच्या वेबसाईटवर, त्यांच्या पोर्टलवर जाऊन इन्व्हेस्टमेंट करू शकतात. मग त्यासाठी मित्रांनो पूर्ण आपल्याला इन्व्हेस्टमेंटचा स्टडी पाहिजे किंवा एक्झॅक्ट कोणता फंड आपण निवडायचा, कोणत्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनी एकदम बेस्ट आहे, तर लाँग टर्मसाठी कोणत्या ॲसेट मॅनेजमेंट म्हणजे कोणता फंड आपल्याला चांगला रिटर्न्स देणार. मग ह्या गोष्टी पूर्णपणे एकदम स्टडी असणं मित्रांनो गरजेचं आहे. ही 2 मार्ग आहेत आणि एकच आहे. अजूनही तुम्ही बघा की मार्केटमध्ये असे भरपूर काय ॲप्लिकेशन असतात की जे तुम्हाला पूर्णपणे म्युच्युअल फंड किंवा इन्व्हेस्टमेंट वगैरे सांगतात. नवीन येणाऱ्या म्हणजे जे ॲप्लिकेशन रजिस्टर्ड नाहीत किंवा जे ॲप्लिकेशनचं पूर्ण मार्केटमध्ये त्यांचं पूर्णपणे एक्सपिरियन्स नाही त्यांना, त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट कृपया करू नका. त्याचं कारण काय की आपण एवढा कष्टाने आपण कमवलेला पैसा असतो तो लाँग टर्म चांगल्या पद्धतीचा आपण चांगल्या प्लॅटफॉर्म थ्रू इन्व्हेस्टमेंट केलेला एकदम बेस्ट असतो मित्रांनो. त्यामुळं एकदम पूर्णपणे रेप्युटेबल ब्रोकर किंवा डायरेक्ट ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, ह्या 2 गोष्टी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी. मग ह्या दोन्ही गोष्टीच्या माध्यमातून म्हणजे तुम्हाला जी कम्फर्टेबल आहे त्या कम्फर्टेबल माध्यमातून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात. एक पर्टिक्युलरली बघायला जर गेलं मित्रांनो तर आपला जो काही चॅनल आहे, मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीचं जर अडचण वाटलेत तर चांगले फंडही सजेस्ट करू शकतो. त्यासाठी एक माझं वैयक्तिक मत असं आहे की ज्यांची काही एक्झिस्टिंग सुरुवात आहे म्युच्युअल फंडमध्ये त्यांनी एक पर्टिक्युलर स्वतःचं डीमॅट अकाउंट काढून घ्यावं आणि त्या डीमॅट अकाउंटच्या माध्यमातून चांगले फंड कुठेतरी पूर्णपणे सर्चिंग करून चांगल्या फंडमध्ये SIP सुरू करावी. मग एक डीमॅट अकाउंट योग्य त्या पद्धतीचं चांगलं रेप्युटेबल डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केल्यावर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं डीमॅट अकाउंट ओपनिंगबद्दल गायडन्स केलं जाईल आणि पूर्णपणे SIP जर सुरू करायची असेल त्याच्याबद्दल जर फंड कोणता निवडायचा ह्याच्याबद्दल जर तुम्ही कन्फ्यूज असाल तर पर्सनली मी अजून एक दुसरा नंबर देतो की त्या नंबरवर कॉल करा. तुम्हाला चांगल्या पद्धतीचं फंड सिलेक्शन लाँग टर्म तुमचं जे काही प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंगप्रमाणे म्हणजे तुमच्या गोल ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंटचा प्लॅनिंग दिला जाईल आणि इन्व्हेस्टमेंटबद्दल वेगवेगळे आम्ही
पर्टिक्युलरली आम्ही तुम्हाला गायडन्स करण्याचा प्रयत्न करतच आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ आपले जे काही वेगवेगळे आपले डॉक्टर मोरे वेल्थ या चॅनलमधून आपण वेगवेगळ्या प्लेलिस्ट तयार केलेल्या आहेत. त्यामध्ये स्टॉक मार्केट, फंडामेंटल ॲनालिसिस, टेक्निकल ॲनालिसिस, म्युच्युअल फंड आणि दुसरं जे काही ट्रेडिंग आणि प्लस आपण इन्शुरन्स, ह्या सगळ्या गोष्टी जे काही फायनान्सचं जे काही प्रोडक्ट आहेत, हा प्रत्येक प्रोडक्ट मित्रांनो आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळं आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला तुमच्या कॅटेगरीला, म्हणजे तुम्हाला एक ॲज अ करिअर म्हणून फायनान्स जर बघायचं असेल तर आपल्या वेगवेगळ्या कॅटेगरीच्या प्लेलिस्ट आहेत, त्याचा पूर्णपणे A to Z तुम्ही स्टडी करा. काय अडचण वाटल्यास तुम्ही आमच्या टीमला कनेक्ट करा. चालेल मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.